आज 2:30 वाजले आहेत आणि आता ख्रिसमसची सुट्ट्या लागल्या आहे हप्ताभरासाठी. किती दिवस आता आई पाहिजे मोबाईल, तो मोबाईलसाठी मागे लागला आहे. किती दिवस सुट्ट्या आहे? 10 दिवस काय करणार आहे तू? टाइमपास. बस टाइमपास करता करता त्यांनी बघा केस कापून टाकले. म्हणजे कटिंग तर करून आला पण त्यांनी तरी पण मुलीसारखे केस समोर 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 पूर्ण असे करून टाकले आणि मी ते करत आहे तूप. तर तुपासाठी म्हणून आता ते फ्रीजमधलं दूध होतं ते बाहेर काढलं आणि ते जस्ट आई इथे वाजवत बसलं. काही ना काही याचं विचार करते. आणि ह्या आहेत येरुण्या. तो कोणाकोणाकडे या भेटतात आता हिवाळ्यामध्ये, तिथे नाही टाकायचं. कोणाकोणाकडे भेटतात तर नक्की सांगा. याची चव मस्त असते, आंबट गोड. याच्या अंदर असते बी, ती खायची नसते. बाकी फक्त वरतून. अरे आई पा कशी कामं करत आहे. सगळं त्यांनी दानोदान फेकून दिलं. 2 मिनिटं तुम्ही ब्लॉग करता. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग स्टार्ट केला आहे 2:30 वाजता आणि आत्ता कामं झाले. आता जस्ट कपडे वाहून टाकले, तिथं ठेवलं ते खमेलं, कारण इथेच कपडे ठेवतो मग वरती जाऊन मशीनमध्ये टाकून वरतीच वाहून टाकते. आयूचं सुट्ट्या लागल्या आहेत तर त्या सुट्ट्यामध्ये त्याची असं सुरू आहे फक्त मोबाईल आणि टी व्ही. ते पोरगी तिकडे टी व्ही पाहत आहे, हा इकडे मोबाईल पाहायची याची इच्छा आहे. आणि सोबत 2:30 वाजत आहे. आता ज्याचं जेवण झालं आणि आता बसले 2:30 वाजता, कारण यांच्याकरता उशीर होतो रोज. हा मोबाईलसाठी असा करत आहे, मला काहीच नाही बोलवत येत आहे. तर आता आपले असे रेग्युलर ब्लॉग आता असेच येतील, म्हणजे व्हॉइस ओव्हर न करता. जिथे गरज असेल एखादी वेळेसच व्हॉइस ओव्हर केला जाईल, नाहीतर कोणासारखे येते सौरव जोशी सारखे. तर म्हणते सौरव जोशी सारखे मम्मी तू ब्लॉग बनवत जा, जेणेकरून ते डायरेक्ट बोलणारे, म्हणजे जशी मी आता बोलत आहे तसे व्हॉइस ओव्हर न करणारे ब्लॉग बनवत जा. तर चला आजपासून तो प्रयत्न करून पाहू आपण आणि 10 दिवस कंटिन्यू 10 ब्लॉग टाकू आणि त्याच्यानंतर मग ते वाढवू त्याचे स्टेप सारखे. तर चला आता कशी वाटतं तुम्ही ब्लॉग नक्की सांगत. चला तू चाय बिस्किट नको खाऊन तर चाय बिस्किट खाता आहे. आल्याबरोबर चाय बिस्किट खाता. वेलकम टू माय न्यू चॅनल. आपण मोबाईल देखता. किती वाजले? संध्याकाळचे 5 वाजले. 5 वाजतापासून खाणं सुरू आहे तर अजून काही खाणं संपलं नाही. 3 वाजतापासून ड्युटीवरून आल्यावर खाणं सुरू आहे, अजूनही खातच आहे. पहा मुरमुरे घेऊन खा. एवढी भूक लागली? काही बोला, थोडंसं बोला. आवाज बंद आहे, एवढी भूक लागली आहे. चांगल्या शब्दात काही. त्याच्याला व्हॉइस ओव्हर करणार नाही म्हटलं पण करावंच लागलं, कारण इथे एक तर गाण्याचा आवाज होता सुरू, टी व्ही सुरू होत असल्यामुळे, आणि दुसरं म्हणजे इथे ज्या वड्या टाकल्या मी भांड्यांमध्ये त्याचा खूप जोराचा असा आवाज होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं तरी करूनच घ्यावं, कारण आता सुरुवात आहे, होता जमेलच. आणि त्याचबरोबर मी आता हे दुपारचे काम आहेत म्हणजे 4 वाजताची. तर 4 वाजता नुकती झोपून उठलेली आणि म्हणजे लेटूनच होती, अशी काही झोप तर लागत नाही दुपारची. तर आता मिस्टरांची वाट बघत होती, ते ड्युटीवर गेले होते आणि मुलं होतं टी व्ही बघत. तर म्हटलं आता चला आता झालं आता उठावं, कारण 4 कुठं 5 वाजत आहे आणि 5 वाजता मग 6 वाजताच लगेचच अंधार होऊन जातो आणि मग स्वयंपाकाची सुरुवात होते. त्याच्यामुळे मग आता दुपारची भांडी कामं असतात माझी, ती म्हणजे सकाळची आपण जी जेवण केलेली भांडी वगैरे आहेत ती भांडी असते जी मी दुपारी घासते. 2 टाईम भांडी घासते, एक तर रात्रीची सकाळी आणि किंवा रात्री घासून टाकते, कधी नाही तर कधी सकाळी. आणि दुसरं म्हणजे सकाळचे जे जेवलेले असतात 10-12पर्यंत आपण जेवण करतो, त्याच्यानंतर ते भांडे मी दुपारी न घासता 4ला-5ला घासून घेते, म्हणजे चायचे वगैरे भांडे सगळे एकत्र निघून जातात. आणि तोपर्यंत आणखी कोणी डबल वगैरे जेवलं तर ते सुद्धा भांडे एकत्र निघतात. त्याच्यामुळे आता जे भांडे सकाळचे आहेत ते तसेच ठेवून देते, म्हणजे जेणेकरून तिथलं पाणी वगैरे सगळं सुकून जाते. आणि त्यानंतर मग मी ते ट्रॉलीमध्ये भरते. जर ओल्लेच भांडे आपण ट्रॉलीमध्ये लावले तर ट्रॉलीसुद्धा खराब होते, जंग लागायला पाहते आणि तिथले पेपरसुद्धा खराब होतात. त्याच्यामुळे मग आता ते एक त्याला सिक्युअर करण्यासाठी म्हणूनच मी आता अशी करते, म्हणजे जेणेकरून रात्रभर भांडे जर तुम्ही घासून ठेवले सकाळी ते छान
सुकून जातात त्याच्यानंतर लावता येतात. आणि सकाळी जरी घासले तरी पण मी स्वयंपाक केल्यानंतरच घासते, कारण मग स्वयंपाक केल्यानंतर पूर्ण भांडे असतात सकाळचे, ते भांडे मग संध्याकाळी, मग जेव्हा संध्याकाळ होतो 4-5 वाजता, तेव्हा सकाळचे जेवलेले जे भांडे असतात ते, तर असे करून मग 2 टाईम भांडे होतात. आणि त्याचबरोबर भांड्याबरोबर आता सोबत माझे म्हणजे भांडे लावून झाले पूर्ण याच्यामधले टोपल्यामध्ये भांड्याच्या. आणि आता सकाळचे भांडे जे की वाढले पूर्ण छान, आता ते पाणी काहीच नसतं, ते भांडे मी छान ट्रॉलीमध्ये ठेवले. आणि त्यानंतर मी आता साय काढत आहे दुधाची. तर दुधावर छान रात्रभर जर आपण फ्रीजमध्ये दूध ठेवलं तर सकाळी छान तशी जाडसर लेअरची साय येते. तर ती साय आता काढून ठेवते आणि मग 15 दिवस झाले की त्याचं मग छान लोणी होतं आणि लोण्यापासून तूप तयार करते. तर याची तुपाची तर मी रेसिपी खूपदा टाकलीसुद्धा आहे, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. एक तर स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. आणि आता त्याच्याबरोबर मला प्यायचा होता चाय, पण आज चाय नाही म्हणता आज कॉफी प्यायची इच्छा झाली. त्याच्यामुळे नेक्सकेफेचे छोटे छोटे पाऊच आणले होते, 2-2 रुपयेवाले. तर एका टायमाला एक होऊन जातं, म्हणजे खूप अशी कॉफी गरम असते त्याच्यामुळे खूप काही जास्त नाही, आणि एका टायमाला एकाला भरपूर होते. तर अशी कॉफी आणली तर ती अशी पूर्ण अशी ओली गच्च होती आणि तुटायला पाहत नाही. त्याच्यामुळे मग मी आता गरम पाणी केलं, नुसतं साखर नाही काही नाही, गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये ते कॉफीचं पॉकेट आधी टाकलं कपामध्ये, त्याच्यानंतर गरम पाणी टाकून दिलं. झाली आपली ब्लॅक टॉप कॉफी तयार. जर तुम्हाला याच्यामध्ये साखर हवी असेल तर तुम्ही साखर टाकू शकता. मला ब्लॅक कॉफीमध्ये मी साखर टाकत नाही सहसा, आणि दुधाच्या कॉफीमध्ये वाटलंच टाकते. तर चला आता ते आता आपलं होत आहे, त्याचबरोबर मी आता कॉफी पिऊन घेते. आणि आता भांडे मी पूर्ण काढून ठेवलेले, म्हणजे सकाळचं जे थोडंसं आता जेवण वगैरे आपलं तर दुपारचं जेवण होऊनच जातं, आणि आता सायंकाळी स्वयंपाक नवीन बनतो आणखी. तर त्यासाठी म्हणून जे थोडेसे भांडे असतात ते भांडे वगैरे पूर्ण काढून घेते दिवसभराचे. आणि आयुने आता नुकतं लिंबू पाणी पिलेलं, थंडीचे दिवस आहे, त्याचा गळा पुजला आहे आणि सोबत सर्दी झाली तरी पण तो काही उन्हाळा असल्यासारखं लिंबू पाणी पितो, त्याला लिंबू पाणी फार आवडतं. तो स्वतःच बनवून पिऊन घेतो. तर त्याने लिंबू पाणी बनवलं आणि पिलंसुद्धा. आणि मी पित आहे कॉफी, ज्यांना चाय प्यायचं ते चाय पितात. सोबतच आज आम्हाला जायचं आहे बाहेर. तर थोडी थंडी वाटते म्हणून काल घेतलं आहे, तर कच्च्या केळं आणलं आहे. कच्च्या केळं बघा, आता याची भाजी बनवायची होती, पण आमच्याकडे लागलं आहे रोटरी क्लब, तिथं जायचं आहे. आई बघा तयारी करतच आहे, ट्युशनमधून आला तशीच तयारी सुरू आहे. इकडे हिची तयारी तुम्ही करताय का? पिऊ आपले कपडे तयारी करते आणि मग आपण जाऊ रोटरी. आईची पण तयारी झाली आहे आईची लवकरच, आणि आता आमची तयारी झाली आहे. आता करते केस वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघतो. आई एवढा एक्साइटेड आहे ना रे आयु? हा.